आखाती देशामधील तणावानं सध्या जगाची चिंता वाढवलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधनाची बचत करा या आवाहनाच्या नंतर पेट्रोल डिझेलचे दर वाढतील अशी शक्यता होती, ती खरी ठरलेली आहे। कारण पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ झाली आहे। या दरवाढीमुळे नागरिकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत। जनता नेमकं काय म्हणतीये पाहूयात। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कडाडल्यात, त्यामुळे इंधनाच्या किमती येत्या काळात वाढू शकतात असा अंदाज होता। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित करून इंधन कमी वापरा असं आवाहन केलं। आज मात्र केंद्र सरकारनं पेट्रोलचा दर 3 रुपयांनी आणि डिझेलचा दर 3 रुपये 11 पैशांनी वाढवला। या इंधनाचे दर वाढवणं म्हणजे पर्यायानं महागाई वाढते, कारण दळणवळण असेल किंवा इतर एकूण सर्वच घटकांवर त्याचा परिणाम होत असल्यानं भाजीपाल्यासह दूध असं सगळंच महागतं। आता इंधन वाढीवर जनतेच्या प्रतिक्रिया समोर आल्यात। काहींनी ही दरवाढ सरकारची अपरिहार्यता आहे असं म्हटलंय, तर काहींनी सरकारवर संताप व्यक्त केलाय। सामान्य मुंबईकरांसह टॅक्सी चालकांनी नाराजीचा सूर आळवला। पेट्रोल का भाव इतना बढ़ गया है, मीटर नहीं बढ़ रहा है। कम से कम हम लोग को फेयर तो बढ़ना चाहिए। हम लोग फेयर दिन ब दिन कम होते जा रहा है, बढ़ नहीं रहा है। महंगाई बढ़ रही है तो महंगाई बढ़ रही तो हम लोग को फेयर बढ़ाना चाहिए। सीएनजी बढ़ गया, पेट्रोल बढ़ गया। महागाईवरती प्रतिक्रिया म्हणजे खूप कठीण आहे सर। आता म्हणजे सगळ्याच गोष्टी वाढल्यात, गॅस वाढलाय, पेट्रोलचे दर वाढलेत। आता आम्ही ट्रेनिंग घेतो, आम्हाला इकडे पेट्रोलचे दर वाढल्यामुळे आम्हाला ट्रेनिंगचे चार्जेस समोरून वाढतील की नाही शंका आहे, पण आम्हाला रोज 1,500-2 हजाराचं पेट्रोल लागतं। त्याच्यामुळे आमचे आजचे तरी 200 रुपये एक्स्ट्रा गेलेले आहेत सर। मग तुम्ही विचार करा, 200 रुपयामध्ये आम्ही भाजी, दूध ह्या गोष्टी आमच्या क्लिअर होतात। परवडत नाही, भाव कमी केले पाहिजेत। घरी घेऊन जायला पैसे उरतात की नाही उरतात? नाही, कायच उरत नाही। काय सरकारचा मागणी आता, काय पेट्रोलचा भाव कमी केलं पाहिजेत। युद्धामुळे हे संकट आहे, त्यामुळे आपण सहन करू अशी प्रतिक्रिया ठाण्यातल्या काही नागरिकांनी दिली। राज्यामध्ये पेट्रोल व डिझेलचे देखील भाववाढ जी आहे ती झालेली आहे। प्रति लिटर 3 रुपयांनी ही वाढ झालेली आहे। सध्या मी आहे ठाण्यामध्ये आणि ठाण्यामध्ये देखील आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंप आहेत आणि या पेट्रोल पंपांवरती सर्वच पेट्रोल पंपांवरती गर्दी असते। कुठेही किती वाढलं तरी काय फरक पडत का म्हणजे किती वाढलं तरी आपण गपचूप घेतो। तुम्ही सांगा किती कसलेही भाव वाढले, कांदा आपल्या त्याला इलाज नाही ना, सरकार करेल तर कायदा। सर्वसामान्यांच्या खिशाला थोडासा फटका पडणार आहे, पण जे युद्ध प्रसंगामुळे जे चालू आहे सध्या ते पाहता ठीक आहे की थोडस सहन करू शकतो। 1 ते 2 लिटरचं समजा पेट्रोल आपल्याला लागलं दर दिवसाला, तर ते 6 रुपये झाले। ते 6 रुपये महिन्याचे झाले 180 रुपये, म्हणजे जवळजवळ साधारणपणे 200-250 रुपयाची खिशाला फटका बसणारच। मला काय दुसरा पर्याय नाहीये। सरकार काय करतंय ते योग्य रीतीने करतंय असंच आम्ही धरून चालतोय। इंधन वाढीमुळे सामान्यांना भुर्दंड बसेल अशी प्रतिक्रिया कोल्हापूरकरांनी दिल्या। एवढे दर वाढले की नाही, वाढवायची एवढी गरजच नाही। एवढे दर वाढल्यानंतर की नाही सगळ्या याच्यावर परिणाम होणार आहे तो, त्यामुळे पेट्रोल दर वाढवायची गरज नव्हती। तुम्ही गवळी आहात, दुधाचे कॅन तुमच्या गाडीवर आहात, म्हणजे दुधाचे दर पण तुम्ही वाढवणार? दुधाचा दर वाढवला ना, परवडणार कसं? पेट्रोल दर वाढले तर दुधाचा दर आपल्याला पेट्रोल जास्त पैसे त्याला दुधाचे पैसे वाढवायला लागणार ना, दर वाढवायला लागणार। अन्न वस्त्र निवारा यासारखी आता मूलभूत गरज पेट्रोल डिझेल ही पण आहे, कारण त्याशिवाय आपण गाडीवरून कुठेही बाहेर पडतोय आणि त्यामुळे डिझेलचे दर वाढले तर साहजिकच सगळ्याच वस्तूंचे दर वाढले आणि त्याचा आपल्या सर्वसामान्यांना भुर्दंड बसणार आहे। ह्याचे पेट्रोल दर वाढले की आमचे बाकीचे सगळे अन्न धान्य सगळं मटेरियल सगळंच महाग होणार आहे, भाजीपाल्यासकट। त्याला जनतेने काय करायचं आहे? हा सरकारने जरासं गांभीर्याने विचार करून दर वाढवावा। छत्रपती संभाजीनगरमध्येही इंधन वाढीवर नागरिकांनी रोष व्यक्त केला। भरपूर फटका बसणार सर, कारण आता लोक सुद्धा पैसे देत नाही। ज्या ठिकाणी 20 रुपये सीट होते त्या ठिकाणी 30 रुपये सीट झालेलं आहे आणि पब्लिक 30 रुपये सीट झाल्यामुळे कसं आहे, रिक्षाने प्रवास कमी करण्याचा टाळताय थोडा। त्यात आता भाववाढ म्हणजे तुमचे दर वाढले म्हणजे आमचे दर अजून वाढणार थोडे। मोठा फटका बसतोय, कारण की पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले म्हटल्यावर प्रत्येक वस्तूचा भाव वाढणार आहे आणि त्याच्यामुळे मग आता त्याला जे काही मिळणारं पेमेंट आहे त्याचं त्याला महिन्याची कसरत करावी लागणार आहे। तर सरकारला विनंती आहे की त्यांनी सर्वसामान्यांचा विचार करावा। फक्त निवडणुकीपुरता सत्ता मिळवण्यासाठी एवढाच विचार न करता फक्त निवडणुका आल्या तोपर्यंत ते त्याचा स्थगिती देतात आणि निवडणुका झाल्यानंतर तो भाव वाढवतात।
रायगडमध्ये एका डिलिव्हरी बॉयनं इंधनवाढीमुळे आता गाडीत पेट्रोल टाकायचं कसं असा प्रश्न केला. भाववाढ ही होणार होती. बराचसा काळ गेला ॲक्च्युली मध्ये 2 युद्ध झाल्यानंतर त्या मानाने, आणि आता भाववाढ झाली आणि पर डिझेल मी आता डिझेल टाकलं तर 3 रुपये झाली आहे. आशा करतो की जास्त नाही होणार, पण शेवटी ते युद्धावरती डिपेंड आहे. ते काय सरकारने भाववाढ खूप मोठी केली असं मला वाटत नाही. सरकारला एकच आवाहन करेल साहेब की डिझेल एवढं वाढवलं नाही पाहिजे, आणि आम्ही पार्सल वगैरे गाडीवर घेऊन जातो, तर एवढं पेट्रोल टाकणं वगैरे आम्हाला हे होत नाहीये. त्याच्यामुळं सरकारने पेट्रोल वगैरे कमी करावं. ही लाडकी बहीण वगैरे योजना काढलेली आहे, त्याच्यातच ती पैसे जाम छापतायत ती लोक, आणि इकडं जीएसटी मध्ये ते पैसे कमी करावेत ना. गरीब भरडले जाणार, श्रीमंतांना फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया जुन्नरमधल्या नागरिकांनी दिली. आम्हाला कामाला जावं लागतं, पेट्रोल महाग झालं तरी टाकावंच लागतं असं शिर्डीतल्या नागरिकांनी म्हटलंय. पेट्रोल डिझेल वाढायचं आहे ना, हे सर्वसामान्य लोकांवरच आहे ना परिणाम होतोय. बाकी आहे ना, बाकी बिझनेसमॅन यांना काही फरक पडत नाही. जेवढे सर्वसामान्य आहेत त्यांच्यावरच फरक पडतोय, आणि मोठ्यांवर लोक अजिबात आहेत. तर काय करणार, मग टाकावं तर लागणारच आहे. गरीब माणूस आहे, काम करावं लागतच नाही, मग काय ते पेट्रोल टाकावंच लागणार आहे आम्हाला. जनतेच्या प्रतिक्रिया पाहिल्यावर एक गोष्ट नक्की की इंधन दर वाढलेत, पण आता सर्व स्तरावर त्याचा परिणाम होणार असल्यानं कसरत सामान्य नागरिकांनाच करावी लागणार आहे. पगार वाढत नाही, पण भाजीपाला, दूध, अन्नधान्य, सीएनजी आणि पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर येत्या काळात कमी करण्यासाठी सरकार काही करेल का, अशी भाबडी आशा नागरिक व्यक्त करतात. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.